नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी क्रिस्पी आणि खमंग अशी कॉर्न भजी, जी बनवायला तर अगदी सोपी आहेत आणि खायला तेवढीच चमचमीत आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर मी इथे घेतलेलं आहे मक्याचं कणीस आणि त्याला आपल्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचे दाणे सेपरेट करून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही हाताने पण सोलून घेऊ शकता. आता अशा पद्धतीने आपण मक्याचे दाणे सेपरेट केलेत आणि त्याला आपल्याला चॉपरमध्ये घालून रफली चॉप करून घ्यायचे. तर हे रफली चॉप करण्याऐवजी तुम्ही थोडंसं मिक्सरला पण करू शकता किंवा मग असेच अख्खे टाकले तरी चालतील. आता त्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी बेसन मी घेतलं इथे, त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ, त्याचबरोबर मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, त्यामध्ये घातली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, त्याचबरोबर आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे. छान जाडसर असा ठेचा आपल्याला वाटून घ्यायचा आहे, अगदीच बारीक नाही करायचं. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याचबरोबर त्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मी थोडासा ओवा देखील घातलेला आहे, पण ती क्लिप माझ्याकडून मिस झाली त्याच्यामुळे ते दाखवता आलं नाही. आता गॅस ऑन करायचा आहे आणि त्यावरती ठेवायची आपल्याला कढई. कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान मीडियम साईजची भजी टाकून घ्यायची आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन रंग येऊस्तोपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. जर गॅसची फ्लेम लो ठेवली तर भजी जास्त तेल पिण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे. आणि 1 ते 2 मिनिट झाली की भजी आपल्याला पलटवून घ्यायची आहेत आणि छान दुसऱ्या साईडने पण आपल्याला 1 ते 2 मिनिटे तळून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने आपली भजी तयार झाली आहे. तर एक घाणा मी काढून घेतलेला आहे. बघू शकता किती क्रिस्पी अशी भजी आपली दिसत आहेत. तर आता तसाच मी दुसरा घाणाही काढून घेणार आहे. दुसऱ्यांदाही आपल्याला छान अशी भजी सोडून घ्यायची आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत. तर दुसरा घाणाही आपला तयार झालेला आहे. तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती चहा पण ठेवलेला आहे आणि मस्त चहासोबत कॉर्न भजी असा आजचा बेत आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मस्त गरमागरम चहाबरोबर भजींचा आस्वाद घ्या. नाहीतर तुम्हाला जर चहासोबत नसतील आवडत तर तुम्ही असेच सॉसबरोबर एन्जॉय करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत